विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे द यवतमाळ डी-सी-सी बँकेची जी हॉल तिकीट आहे ती आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला दिसून जाईल. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही इथं हॉल तिकीट डाउनलोड या आयकॉनवर क्लिक करून हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. याची जी लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ठीक आहे. तर यवतमाळ डी-सी-सी बँकेचे सर्व ते हॉल तिकीट आहे तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्यानंतर इथे परीक्षेकरिता पात्र उमेदवाराची यादी कनिष्ठ लिपिकसाठी, त्यानंतर परीक्षेकरिता पात्र उमेदवाराची यादी सहाय्यक कर्मचारी शिपाईसाठी. ठीक आहे. ही यादी तुम्ही सुद्धा चेकआउट करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी अपडेट देऊन देतो. नुकताच ठाणे डी-सी-सी बँकेचा रिझल्ट लागलेला आहे. हा जो आहे विद्यार्थी मित्रांनो डी-सी-सी बँकेचा ग्रुप आहे. तर आपला विद्यार्थी हा सिलेक्ट झालेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन, यू बीन सिलेक्टेड फॉर द इंटरव्ह्यू. तर अशाच प्रकारे आपले विद्यार्थी सिलेक्ट होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, विजन नोकरीने दिलेल्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि नोट्सचा तुम्ही अभ्यास करा. खास करून तुम्ही नोट्सचा जो अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातल्या कुठल्याही डी-सी-सी बँकेत तुम्हाला सिलेक्शन पाहिजे असेल तर खास करून कृषी व ग्रामीण सहकार यांसारख्या नोट्सचा तुम्ही अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो. आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही डी-सी-सी बँकेत तुम्ही आपलं सिलेक्शन पक्क करा. आजच दिलेल्या नंबरवर मेसेज करा विद्यार्थी मित्रांनो आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही डी-सी-सी बँकेत आपलं सिलेक्शन पक्क करा. तर विद्यार्थी मित्रांनो, जे कोणतेही विद्यार्थी डी-सी-सी बँकेत महाराष्ट्रातल्या कुठल्याही डी-सी-सी बँकेत सिलेक्ट होतात, त्यावर विद्यार्थी मित्रांनो एकच गोष्ट मला सांगायची आहे की तुम्हाला जर कट ऑफ यादीपेक्षा जास्त मार्क असेल तर तुमचं सिलेक्शन फिक्स आहे ना. तुमचं सिलेक्शन जर तुम्हाला कट ऑफ यादीपेक्षा जास्त मार्क असेल तर तुमचं फायनल लिस्टमध्ये तुमचं नाव येऊन जाईल आणि तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलावून 10 मार्काचा इंटरव्ह्यू असतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. परीक्षा 90 मार्काची जरी असली 10 मार्काचा इंटरव्ह्यू असतो. इंटरव्ह्यूवर तुमचं सिलेक्शन नाही आहे, फक्त 10 मार्काच्या तुम्हाला मार्क मिळणार आहे. तर जर तुम्हाला फायनल लिस्टमध्ये कट ऑफ यादीच्या वरतं मार्क्स असेल तर तुमचं फिक्स सिलेक्शन आहे. कोणीही तुम्हाला रोखू शकत नाही. खूप विद्यार्थ्यांचा समज आहे की सर यात फ्रॉड होतो, यात असं होते, यात तसं होते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर कट ऑफ यादीच्या वरतं मार्क मिळाले, फॉर एक्झाम्पल जास्तीत जास्त डी-सी-सी बँकेचा जो कट ऑफ यादी असतो तो 60 ते 70च्या जवळपास मधात असतो. तुम्हाला जर सपोज एखाद्या डी-सी-सी बँकेची एक्झाम आहे, फॉर एक्झाम्पल अपकमिंग यवतमाळ डी-सी-सी बँकेची एक्झाम आहे, त्यात जर तुम्हाला 60 मार्क भेटले विद्यार्थी मित्रांनो आणि कट ऑफ लागला 59 मार्कावर, तर तुमचं फायनल लिस्टमध्ये नाव येणं हे कंपल्सरी आहे, येणारच. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मार्क्स कसे गेन होईल त्यावर तुम्ही लक्ष द्या. ठीक आहे. विजन नोकरीने प्रोव्हाइड केलेल्या डी-सी-सी बँकेच्या प्रत्येक नोट्सचा तुम्ही अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. जास्तीत जास्त कृषी व ग्रामीण सहकार, बँकिंग, ठीक आहे, यावर तुम्ही लक्ष द्या आणि डी-सी-सी बँकेत अपकमिंग यवतमाळ डी-सी-सी बँक असो किंवा कोणतीही डी-सी-सी बँक असो त्यामध्ये तुमचं सिलेक्शन पक्क करा. ठीक आहे. धन्यवाद.